ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे सध्या भव्य कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली विविध आधुनिक शेती अवजारे, यंत्रणां सामग्री, वनस्पती तसेच पालेभाज्यांचे विविध वन पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती कशी करायची, आधुनिक शेती अवजारे, यंत्रसामग्री, वनस्पती तसेच आणि यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याची प्रत्यक्ष माहिती येथे दिली जात आहे. यामध्ये कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे घेता येईल यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. या कृषी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे जगातील सर्वात छोटी गाय म्हणून ओळखली जाणारी पुंगनूर जातीची गाय या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे. पुंगनूर गाय आणि तिचे वासरू पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आकाराने लहान असली तरी ही गाय कमी खर्चात पालनासाठी उपयुक्त असून दूध उत्पादनाच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना होणारे फायदे आपण थेट गायच्या मालकाकडून जाणून घेणार आहोत. आज बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन आहे, तर या निमित्ताने पुंगनूर गाय ही शेतकऱ्यांसाठी एक आकर्षण म्हणून बनलेलं आहे. याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. नमस्कार, सूचक जगताप. ही आमची पुंगनूर गाय 4 वर्ष वयाची आहे. जगातील सर्वात कमी उंचीची गाय म्हणून पुंगनूर जातीला ओळखलं जातं. हिची उंची 32 इंच आहे. ही 4 वर्षाची आहे. इथं दुसरं वेत आहे. या गाईला खायला कमी लागतं. 4 किलो खाद्यामध्ये ते 3 लिटर दूध देते 2 टायमिंगला मिळून. अधिक या गाईच्या दुधामध्ये 8% फॅट असते. या गाईचं दूध, दही, तूप हे बालाजी देवाला जातं. बालाजी देवस्थानची गाई म्हणून या गाईला ओळखलं जातं. या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे कमी जागेमध्ये राहते. कुटुंबामध्ये देखील कुटुंबामध्ये घरामध्ये पाळू शकतो. खायला कमी लागते आणि दुधाचं हे चांगलं क्वालिटी चांगली आहे. उंची किती आहे? याची उंची हायेस्ट 3 फूट असते. आपली आहे ती 32 इंचाची आहे. ओके. आणि याचं कसं वार्षिक उत्पन्न कसं आहे? काय वार्षिक आपल्या देशी गाईसारखं येते. देशी गाईसारखं देशी गोवंशच आहे हा. फक्त आंध्र भागात. शेतकऱ्यांना याचा फायदा काय आहे? शेतकऱ्यांना फायदा घरी खायला चांगल्या क्वालिटीचं दूध येतं. कमी जागेमध्ये राहायला, कमी खायला हा फायदा शेतकऱ्यांना आहे. ओके. मग हे कृषी प्रदर्शनामध्ये आपण आणलं आहे, तर शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्यांना आव्हान करेल की सर्वांनी कृषी प्रदर्शन पाहायला या. नवीन नवीन टेक्नॉलॉजी, AI टेक्नॉलॉजी, सगळे रोबोटवर, तणनाशक रोबोटवरील सगळ्या प्रदेशामध्ये पाहायला मिळते. तुम्हाला काही नवीन शेतीमध्ये प्रयोग करायचे असतील ते सगळे प्रयोग इथं तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेल संपूर्ण.